आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी वापरलेलं पिस्तूल हे कृष्णा आंदेकरनं पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। हे पिस्तूल त्याला नेमकं कुणी दिलं, तसेच गुन्हा घडल्यानंतर तो फरार असताना कुठे व कोणाच्या संपर्कात होता, या काळात त्यानं पुरावे नष्ट केलेत का याचा तपास करणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले। कृष्णा आंदेकर हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख लिंक असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष गणेश कोमकर याचा निर्घुण खून आंदेकर टोळीनं केला होता। या प्रकरणी टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर वय वर्ष 70 राहणार राणापेठ याच्यासह एकूण 13 जणांवर खून व महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर वय वर्ष 36 राहणार नानापेठ आपल्या भाच्याचा खून झाल्यानंतर पसार झाला होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं त्याचा शोध घेत होती। दरम्यान कृष्णा आंदेकरची माहिती द्या नाहीतर त्याचा एन्काउंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा खळबळजनक दावा बंडू आंदेकर यानं सोमवारी केला होता। या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात शरण आला। त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अटक करून विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले।